Hello friends, welcome in Smart Learning YouTube channel. Smart Learning या YouTube चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 8 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 4.2 PV सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा धडा पाहणार आहोत. द नेम ऑफ द लेसन इज PV सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस. म्हणजेच PV सिंधू मूर्तिमंत यश. चला तर आपण हा धडा बघू आणि शिकणार आहोत. बघा या ठिकाणी PV सिंधू और पुसरला वेंकटा सिंधू इज अन एक्स शूटर and silver medalist at 2016 रिओ समर ऑलिम्पिक्स. तर हा धडा जो आहे तो PV सिंधू म्हणजेच पुसरला वेंकट सिंधू म्हणजेच एक निष्णात बॅडमिंटनपटू आणि 2016 रिओ उन्हाळी ऑलिम्पिकची रौप्य पदक विजेती. This young badminton player from Andhra Pradesh was born to volleyball players P.V. Ramanna and P. Vijaya in year 1995. तर आंध्र प्रदेशची ही युवा बॅडमिंटनपटू 1965 साली व्हॉलीबॉलपटू P.V. रामण्णा आणि P. विजया यांच्या पोटी जन्माला आली. Her father was honored with Arjun Award for having displayed excellence in his sports. तर खेळातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी तिच्या वडिलांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. One of the youngest and talented badminton players of the contemporary time, Sindhu has featured in top 10 in the world badminton ranking for the most part of 2014. तर समकालीन खेळाडूंमधील सर्वात लहान व अत्यंत बुद्धिमान खेळाडूंपैकी एक असलेली सिंधू म्हणजेच जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये 2014 सालचा बराच कालावधी ती प्रथम 10 क्रमांकांमध्ये होती. म्हणजे सिंधूचं हे एवढं कार्य आहे. तर आता आपण ह्या पॅसेजमध्ये जे नवीन शब्द आले, न्यू वर्ड्स, ते बघणार आहोत. तर त्या ठिकाणी एक शूटर म्हणजेच अ टॉप बॅडमिंटन प्लेयर म्हणजे एक निष्णात असा बॅडमिंटनपटू. दुसरा शब्दार्थ आहे कंटेम्पररी. कंटेम्पररी म्हणजे काय? बिलॉंगिंग टू द सेम टाइम्स म्हणजे समकालीन, त्यावेळेस त्या काळातला. फीचर्स म्हणजे हॅव अन इम्पॉर्टंट पार्ट इन म्हणजे महत्त्वाचा सहभाग असणे. आता आपण दुसरा पॅरेग्राफ पाहणार आहोत. बघा, PV सिंधू started playing badminton from the age of 8 after she drew inspiration from Pulela Gopichand's victory in All England Open Badminton Championship in 2001. तर 2001 मध्ये पुलेला गोपीचंद यांनी ऑल इंडिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये यश मिळवलेलं होतं आणि ह्या यशाने ती प्रेरित झाली आणि या यशाने प्रेरित होऊन PV सिंधूने वयाच्या 8व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. म्हणजे तिचं बॅडमिंटनमध्ये अशा पद्धतीने पदार्पण झालं वयाच्या 8व्या वर्षी. That is the reason why she chose badminton over volleyball. Although her parents were professional volleyball players, her initial apprenticeship started with Mehboob Ali at badminton courts of Indian Railway Institute of Signal Engineering and Telecommunication in Secunderabad. Later, she joined Pulela Gopichand's Badminton Academy to further enhance her sporting skills. तर बघा, याच कारणामुळे तिने आपले आई वडील व्यावसायिक व्हॉलीबॉलपटू असून देखील व्हॉलीबॉल ऐवजी बॅडमिंटनची निवड केली होती. बघा, म्हणजे तिचे आई वडील जे होते ते व्हॉलीबॉलपटू होते, परंतु तिला बॅडमिंटनच खेळायचं होतं आणि ती बॅडमिंटनपटू झाली. तिचं सुरुवातीचं शिक्षण मग मेहबूब अली यांच्याकडे सिकंदराबाद येथील सिग्नल अभियांत्रिकी व टेलिकम्युनिकेशन्स म्हणजे भारतीय रेल्वे संस्थेच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू झालं. एवढंच नाही तर त्यानंतर तिने आपलं क्रीडा प्रावीण्यमध्ये अधिक उत्तम कामगिरी करण्यासाठी किंवा प्रावीण्य मिळवण्यासाठी
तिने नंतर मग पुलेला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि अशा पद्धतीचं तिचं प्रशिक्षण त्या ठिकाणी सुरू झालं. आता ह्यामध्ये आलेले न्यू वर्ड्स बघा. इनिशियल म्हणजे सुरुवातीचं, आणि अप्रेंटिसशिप म्हणजेच काय तर ह्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. लर्निंग ॲज अ ट्रेनी म्हणजे काय तर ह्या ठिकाणी सराव करणे किंवा शिकणे. एनहेन्स म्हणजे फर्दर इम्प्रूव्ह, त्याच्यामध्ये सुधारणाकडे करणे, वाढवणे. आता आपण नेक्स्ट पॅरेग्राफ बघणार आहोत. अर्ली सक्सेस. आता सुरुवातीचं यश काय होतं तिचं बघा. सिंधूज फर्स्ट मेजर रेकग्नायझेशन केम इन द फॉर्म ऑफ द 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. तर बघा आता 5वे सर्वो ऑल इंडिया चॅम्पियनशिपच्या क्रमवारीमध्ये 10 वर्षाखालील गटामध्ये स्थान प्राप्त करून सिंधूने विशेष चुणूक दाखवली होती. एवढंच नाही तर बघा. सी ऑल्सो ओन द सिंगल्स टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. एवढंच नाही तर अंबुजा सिमेंटच्या ऑल इंडिया क्रमवारीतही तिने एकेरी या प्रकारामध्ये किताब मिळवला होता. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा तिने आपलं स्थान मिळवलेलं होतं. इन द अंडर 13 कॅटेगरी सिंधू ओन डबल्स टायटल ॲट द IOC ऑल इंडिया रँकिंग, कृष्णा खैतान ऑल इंडिया टुर्नामेंट्स, द सब ज्युनियर नॅशनल्स अँड ऑल इंडिया रँकिंग इन द पुणे. एवढंच नाही तर 13 वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधूने भारतीय ऑलिम्पिक समितीतील ऑल इंडिया क्रमवारी, कृष्णा खैतान ऑल इंडिया सामना, सब ज्युनियर नॅशनल्स अँड ऑल इंडिया पुणे क्रमवारीमध्ये दुहेरी या प्रकारामध्ये तिने किताब जिंकले. म्हणजे तिची कामगिरी ही या ठिकाणी बरीच आहे. पुढचा पॅसेज बघा. आता ॲट द 51th नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया सिंधू ओन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी. एवढंच नाही तर भारतातील 51व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधूने सुवर्ण पदक देखील पटकावलं. बघा 14 वर्षाच्या खाली तिने त्या काळामध्ये पदक सुद्धा मिळवलं. आता बघा नेक्स्ट. सिंधूज डेब्यूट अँड परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेव्हल. आता आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत जागतिक स्तरावरील सिंधूचं पदार्पण व कामगिरी. आता ह्या ठिकाणी डेब्यूट म्हणजे पदार्पण आणि परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी. PV सिंधू did not take much time to launch and establish herself as a promising player in the global arena. She won a bronze medal at the 2009 Sub-Junior Asian Badminton Championships held in Colombo. आता ह्या ठिकाणी बघा PV सिंधूने एक आश्वासक खेळाडू म्हणून जागतिक क्रीडापटलावर स्वतःचं नाव आणि स्थान प्रस्थापित करण्यासाठी तिला फार कालावधी लागला नाही. कारण 2009 मध्ये कोलंबो ह्या ठिकाणी झालेल्या सब ज्युनियर आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्य पदक मिळवलं. The star player bagged silver in the women's singles at Iran Pfizer International Badminton Challenge in 2010 and found a place in the national team at the 2010 उबेर कॅम्प. आता ह्या ठिकाणी बघा या तारांकित खेळाडूने 2010 मध्ये इराण पब आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंजमध्ये महिला एकेरीचं रजत म्हणजेच रौप्य पदक मिळवलं आणि 2010च्या उबेर चषक राष्ट्रीय संघामध्ये सुद्धा स्थान पटकवलं. त्या ठिकाणी बघा आता ह्या ठिकाणी ह्या बॅज या शब्दाचा अर्थ पाहणार आहोत. बॅज म्हणजे सक्सिडेड इन अचिव्हिंग समथिंग म्हणजे काहीतरी यश मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी पुढे सरसावणे. आणि दुसरा अर्थ हे या ठिकाणी बघा की काहीतरी प्राप्त करण्यासाठी यशस्वी होणे. PV सिंधूज रिसेंट रेकग्नायझेशन. आता आपण PV सिंधूची अलीकडील उल्लेखनीय कामगिरी पाहणार आहोत. बघा ऑन 7 जुलै 2012 सिंधू ओन एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. तर बघा आता 7 जुलै 2012 रोजी सिंधूने 19 वर्ष वयाखालील आशिया युवा चॅम्पियनशिप मिळवली. बघा त्यानंतर सिंधूज परफॉर्मन्स ॲट मलेशियन ओपन 2013
2013 made her win the Madden Grand Prix gold title. एवढंच नाही तर सिंधूच्या मलेशिया ओपन 2013च्या कामगिरीचं फलित म्हणजेच तिने पहिला ग्रँड प्रिक्स सुवर्ण किताब जिंकला त्या काळामध्ये बघा, म्हणजे 19 वर्षाच्या खालील गटामध्ये. The best moment in her career perhaps came in the same year when she became India's first medalist in women's singles at the Badminton World Championships. बघा, त्याच वर्षी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ती महिला एकेरीत भारताची पहिली पदक विजेती ठरली आणि तो कदाचित तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण असावा. म्हणजे तिची ही सर्वात उत्कृष्ट अशी कामगिरी होती. तिने जेवढे जेवढे मेडल्स वगैरे किताब मिळवले त्याच्यामधलं ही सर्वोत्कृष्ट कामगिरी तिची ठरली. आता पुढचं बघा. PV Sindhu ended 2013 on a happy note by winning Macau Open Grand Prix gold title and also won the Arjun Award. बघा, एवढंच नाही तर मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स किताब जिंकून आणि देशातील एखाद्या खेळाडूसाठी सर्वोच्च मानाचा असलेला अर्जुन पुरस्कार मिळवून PV सिंधूने 2013 या वर्षाची भारदार सांगता केली. म्हणजे 2013 सालापर्यंत तिला हा किताब अर्जुन अवॉर्ड मिळून गेला होता आणि 2013ची तिने शेवट बरोबर अर्जुन पुरस्काराने केली. अर्जुन पुरस्कार हा एखाद्या देशातील खेळाडूसाठी हा सर्वोच्च मानाचा किताब आहे. रँकवाला तो पुरस्कार या ठिकाणी आहे. आता पुढचं बघा. इन 2014 she won back-to-back medals in the World Badminton Championship and became the first Indian to do that. त्यानंतरच तिने लगेच 2014 मध्ये जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिने लगोपाठ पदके जिंकली आणि असं यश मिळवणारी ती पहिली भारतीय क्रीडापटू ठरली. त्यानंतर बघा. In November 2015 she bagged a successive women's singles title at the Macau Open Grand Prix Gold. एवढंच नाही 2015च्या नोव्हेंबरमध्ये तिने मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स मध्ये एकामागे एक असा महिला एकेरी किताब जिंकला. आता बघा नेक्स्ट पॅसेज. The year 2016 brought her another achievement of winning the Malaysia Master Grand Prix Gold Women's Singles title, where she defeated Scotland's Kirsty Gilmore in the final. बघा आता तिने 2016 मध्ये काय कामगिरी केली तर 2016 साली स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरला हरवून अंतिम फेरीमध्ये हरवून मलेशिया मास्टर्स ग्रँड प्रिक्स महिला एकेरी सुवर्ण किताब जिंकला. आणि हे वर्ष तिच्यासाठी आणखीन एक यशाचा नजराणा घेऊन आलं. इन ऑगस्ट शी रीच द सेमी फायनल ऑफ द वुमेन्स singles event at the 2016 Summer Olympics after defeating world number 2 Wang Yuhan. एवढंच नाही तर ऑगस्ट महिन्यामध्ये 2016 उन्हाळी ऑलिम्पिक्समध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकावरील वँग युहान या व्यक्तीला हरवून सिंधू महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचली. आता बघा पुढचा. सिंधू created history by reaching the finals after beating Japan's. आता बघा तिने रिओ ऑलिम्पिक मध्ये सुद्धा काय केलं ह्या ठिकाणी बघा. तिने जपानचं नोझोमी ओकुहाराला इन वुमेन्स सेमीफायनल इन द रिओ ऑलिम्पिक्स. बघा आता तिने काय केलं. रिओ ऑलिम्पिक्स मध्ये जपानच्या नोझोमी ओकुहाराला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये हरवून इतिहास घडवला. She won a silver medal in the finals while the gold was taken by Spain's कॅरोलिना मरिन. तर तिने अंतिम फेरीमध्ये रौप्य पदक मिळवले व स्पेनच्या कॅरोलिना मरिन
हिने सुवर्ण पदक पटकावलं. तसेच आपण पी.व्ही. सिंधूचे उल्लेखनीय सन्मान पण पाहणार आहोत. अनेक विशेष पुरस्कार व सन्मानाबरोबर सिंधूला भारताच्या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने म्हणजे पद्मश्री पुरस्काराने 2015 मध्ये गौरवण्यात आले. त्यापाठोपाठ 2016 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सिंधूला सन्मानित करण्यात आलं. पी.व्ही. सिंधू has been pushing the envelope like no young badminton player had done before in the history of women's badminton in India. बघा आता ह्या ठिकाणी भारतात आजवरच्या महिला बॅडमिंटन पटूच्या इतिहासात कुणीही युवा बॅडमिंटन खेळाडूने केली नसेल अशी कामगिरी पी.व्ही. सिंधू करत आहेत. बघा आता At an interview, Sindhu was asked how much mentoring guidance her father and mother had been able to give her and how involved they were in her sports career in her own words. तर एका मुलाखतीमध्ये कोणीतरी मुलाखत घेतली तर त्या मुलाखतीमध्ये सिंधूला प्रश्न विचारण्यात आलेलं होतं की तिच्या क्रीडा कारकिर्दीमध्ये तिच्या आईवडिलांचं मार्गदर्शन किती होते आणि त्यांचा सहभाग किती होता. तर त्यावर ती उत्तर देते. बघा काय म्हणते, तिचे सुंदर समर्पक असं उत्तर तिने दिलेलं आहे. बघा, guidance wise, every time I go for national level tournaments they accompany me there, and when I practice and play they tell me what I am doing. My dad gives me a summary of how I play and it is very helpful because as outsiders those who look at it know more about the game. As badminton players we obviously know a few things, but someone from the outside can pinpoint stuff that we may not have noticed easily. So both as counselors and parents it is really helpful. तर तिने सुंदर अशा वाक्यांमध्ये ह्या ठिकाणी तिने त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर सिंधू म्हणते बघा, मार्गदर्शन म्हणायचं तर राष्ट्रीय स्तरावर मी ज्या ज्या स्पर्धांना जाते तेथे माझे आई वडील माझ्या सोबत असतात आणि मी जेव्हा सराव करत असते किंवा खेळत असते तेव्हा मी काय करत आहे हे ते मला सांगत असतात. माझे वडील माझ्या खेळाचा जो सारांश मला सांगतात त्याचा मला खूप उपयोग होतो, कारण बाहेरून बघणाऱ्यांना खेळाविषयी अधिक चांगली जाण असते. बॅडमिंटन पटू म्हणून आपल्याला काही गोष्टी नक्कीच माहीत असतात, परंतु आपल्या सहजपणे ध्यानात न आलेली एखादी गोष्ट जर कुणी बाहेरची व्यक्ती नेमकी लक्षात आणून देऊ शकते. त्यामुळे पालक म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून दोन्हीही दृष्टीने ते फार उपयुक्त ठरतं. असं सुंदर उत्तर तिने आपल्या आई वडिलांबद्दल दिलेलं आहे. In the same interview, a practical question was asked. It is not possible for a badminton player to win week in and week out. आता ह्या ठिकाणी बघा, आणखीन याच मुलाखतीमध्ये तिला एक प्रश्न विचारण्यात आला होता. बघा, एक व्यावसायिक प्रश्न विचारण्यात आला. एखाद्या बॅडमिंटनपटूला आठवड्यामागून आठवडे कायम जिंकत राहणे शक्य नाही, आहे की नाही, असा एक प्रश्न विचारला होता. As a top player, how did she manage to just go to a tournament and psychologically deal with an early loss? Did it hurt when she didn't win? बघा आता, एक शीर्षस्थानी असणारी खेळाडू म्हणून एखाद्या सामन्यासाठी गेल्यावर लवकर हार पत्करावी लागली तर मानसिकदृष्ट्या ती त्याला कशी तोंड देते. यश मिळत नाही तेव्हा तिला त्रास होतो का, हा प्रश्न तिला विचारण्यात आला त्याच इंटरव्ह्यूमध्ये. यावर ती उत्तर देते, तुम्ही चांगले खेळला नाहीत. आता बघा, आता ती काय म्हणत असते त्याच्यावर. टू धिस शी रिप्लाइड, आता ह्याला तिने उत्तर दिलेलं आहे. बघा, टू धिस शी रिप्लाइड, इफ यू डोंट प्ले वेल अँड लूज in the first round, second round, and you feel bad, especially if you are one of the top players, but you need to come out of it and practice harder and identify and learn from your mistakes. आता बघा, तिने अतिशय सुंदर असं उत्तर ह्या ठिकाणी दिलेलं. काय म्हणते ती बघा, तुम्ही चांगले खेळला नाहीत किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत हरलात तर नक्कीच वाईट वाटतं, विशेषतः तुम्ही जेव्हा उत्तम खेळाडूंपैकी एक असता. पण तुम्हाला त्यातून बाहेर पडावं लागतं आणि अधिक चांगला सराव करीत आपल्या उणीवा ओळखून त्याहून शिकायला हवं. आपण त्यातून काहीतरी शिकायला पाहिजे. आय थिंक टू कम आउट ऑफ इट टेक्स टाइम, बट अप्स अँड डाऊन्स आर ऑलवेज देअर अँड यू नीड टू कोप विथ इट. आता ती म्हणते, माझ्या मते त्यातून बाहेर यायला हवं, आहे की नाही, बाहेर आपल्याला पडतायला हवं, परंतु त्याला वेळ लागतो, बाहेर यायला वेळ लागतो. पण असे चढ उतार नेहमीच येतात आणि तुम्हाला त्यांचा सामना केलाच पाहिजे.
हॅट्स ऑफ टू यू सिंधू अँड विश यू इव्हन ग्रेटर सक्सेस. आणि शेवटी लेखक तिच्याविषयी म्हणतात की सिंधू तुला सलाम आणि उत्तमोत्तम यशासाठी शुभेच्छा. हॅट्स ऑफ म्हणजेच काय तर एक मानाचा मुजरा, सलाम अशा या पी व्ही सिंधू यांच्याविषयी आपण या धड्यामध्ये पाहिलं.